आता मात्र 2 चेंडूमध्ये एका धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच इथे मात्र पाहायला मिळते. भोगावती प्रीमियर लीग ज्यासाठी आयोजन केले ते तीच मॅच ज्यासाठी इथे मात्र ही स्पर्धा आयोजन केली आहे आणि तो सरार इथे मात्र या भोगावती प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 मध्ये 1 पाहिजे, 1 विकेट देखील पाहिजे. गोलंदाजाने हा एक मॅजिक चेंडू टाकला तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय. या षटकामध्ये धावा रोखावे लागतील आणि त्यासाठी इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती आता मात्र डॉक्टर अमर आलेत. हो फटका तर जबरदस्त केलाय. कव्हरच्या दिशेने फटका केलाय, खाली क्षेत्रामध्ये वार केलाय आणि त्यानंतर चेंडूला सीमा पार केलाय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र अमर डॉक्टरांच्या विरोधात चौकार. 11 मध्ये 14ची गरज आहे अजून देखील. 11 मध्ये 14 अजून देखील बनवायचे. कौतुक करावं लागेल इथे मात्र तेजस ज्या प्रकारे त्यांनी संयम राखलाय. हो इथे जर पाहायला गेलं तर बिगिट केलाय आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. बिगिट जरूर केला गेला आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर धाव संख्या 34 34 धावा फलकावरती. 9 मध्ये 13 अजून देखील बनवायचे या मॅच मध्ये. आव्हान इथे मात्र पुन्हा एकदा लांबणीवरती जात आहे. या चेंडूवरती फटका बसला, चेंडू हवेत आहे. साजेदारी ब्रेक करण्याची संधी आणि साजेदारी ब्रेक केले देखील. कॉन्फिडन्स दाखवावा लागेल फटक्यांमध्ये. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. ओहो डायरेक्ट हिट. आज मात्र एकाच नावाची चर्चा. डॉक्टर अमर आज अमर नावाप्रमाणे अमर झालेत. धावा रोखल्या 7 मध्ये 13. 7 विकेट गेलेत आतापर्यंत आणि 7 मध्ये अजून देखील 13ची गरज आहे. 7-13 कारण का दोन्ही खेळाडूंना दोन्ही संघांना सध्याच्या घडीला समान संधी आहे आणि 7 मध्ये 13 अजून देखील धावा बनवले जाऊ शकतात. ओहो बिगिट केला, फटका तर केला. वा जबरदस्त. मी आधीच सांगितलंय दोन्ही संघांना समान संधी आहे. इथे मात्र मैदानात आले बुमराह आणि याच बुमराहने इथे मात्र गुमराह केलाय गोलंदाजाला. 6 धाव्यांसाठी वार आणि या 6 धाव्याने अंतर कमी केलंय. जिंकण्यासाठी किती हवे आहेत? 6 चेंडू मध्ये आता मात्र 7 धावांची गरज आहे. 6 मध्ये 7 धावांची 6 मध्ये 7 धावांची अजून देखील गरज आहे. 6 मध्ये 7 अजून देखील बनवायचे आहेत. या मॅच मध्ये 40 बनवलेत, 7 बनवायचे आहेत. डॉक्टरांच्या शेवटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार नक्कीच खूप काही सांगून गेला या मॅच मध्ये. परंतु कौतुक करावं लागेल डॉक्टर यांचं देखील कारण का त्यांच्या बॅट मधून धावा आल्या होत्या. 4 चेंडूमध्ये ते 18 धावा आल्या होत्या आणि त्या धावा कुठेतरी वर्चस्व देखील क्रिएट करताना पाहायला मिळाल्या. आता मात्र 6 मध्ये 7 बनवायचे आहेत. बनवले जातील का? नक्कीच प्रेक्षक म्हणतायत इथे रोखल्या देखील जाऊ शकतायत कारण का गोलंदाज आलेत. गोलंदाजी मार्क वरती एक फिरकीचा जादूगार नवनाथ ना बॉलर. डॉक्टर नवनाथ ना बॉलर. गोलंदाजी मार्क वरती नवनाथ यांना देखील आपण पाहतोय. 6 मध्ये 7 धावा रोखल्या तर नक्कीच आज हिरो होतील. आणि फुलटॉस चेंडू, फुलटॉस वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर या चेंडूवरती एकच धाव आहे. असा तेजस संकट मोचक तेजस. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साह्याने फटका केला आहे. एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र कलेक्शन खराब आहे आणि त्याचमुळे इथे 2 धावा कंप्लीट देखील झाल्या आहेत. या चेंडूवरती पहिल्याच अड्डेमध्ये या चेंडूला पकडलं गेलं असतं, फेकी केली असती तर आज चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं या मॅचचं. तेजसला माघारी परतावं लागलं असतं कदाचित. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि यानंतर एकेरी धाव दुहेरी धावेचा प्रयत्न, फेकी चांगली केली आहे आणि त्यानंतर इथे गोलंदाज बॅक टू द पेव्हिलियन जावं लागेल. बुमराहला गुमराह केलंय आणि याचबरोबर 8वी विकेट आली आहे. अजून 2 विकेटची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. एक आली आहे म्हणजे जिंकण्यासाठी 3 मध्ये 3 ची गरज आहे. 3 मध्ये 3 ची गरज आहे आणि 2 विकेटची देखील गरज आहे आपल्याला. 2 विकेट आल्या तर मॅच जिंकू शकता आपण आणि 3 धावा रोखू देखील शकता. बॅटिंग साठी आता मात्र सिद्धेशला देखील पाहतोय ज्यांनी गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये चांगली केली आहे. आता मात्र 2च विकेट आपल्या हातामध्ये आहेत आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा आपल्याला बनवायचे आहेत. नाथांचे नाथ नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू
ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये फटका, एकेरी धाव, दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि याच बरोबर रनआउटची दोन चेंडू मध्ये दोन धावांची मात्र गरज आहे आणि एक क्रॉस झालेले आहे. मॅच रंगले, वा आम्हाला जबरदस्त मॅच आवडले तर टाळ्या देखील होऊन जाऊ द्या प्रेक्षको. टाळ्यांचा आवाज येत नाहीये, टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या. दोन चेंडू मध्ये दोन धावांची इथे मात्र गरज आहे आणि एक विकेट. काय मॅच रंगले, वा जबरदस्त मॅच आवडले तर टाळ्यां देखील होऊन जाऊ द्या प्रेक्षको. टाळ्यांचा आवाज येत नाहीये, टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या. नक्की जबरदस्त मॅच आहे. आता मात्र धावा बनवायचे, दोन चेंडू मध्ये दोन आणि त्याचबरोबर एक विकेट देखील हातामध्ये, कारण का 9 विकेट आता मात्र गमावले गेले आहेत. 45 धावा. हो, या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा, हा चेंडू महत्वाचा होता आणि या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा दिल्यानंतर धावसंख्येने इथे मात्र लगेचच उचली घेतली आहे. एक धाव आली म्हणजे जिंकण्यासाठी दोन चेंडू मध्ये एका धावाची गरज आहे. ओके, थांबा, आपण चेक करतोय. आता मात्र दोन चेंडू मध्ये एका धावाची गरज आहे. जबरदस्त मॅच इथे मात्र पाहायला मिळते. भोगावती प्रीमियर लीग ज्यासाठी आयोजन केले ते तीच मॅच ज्यासाठी इथे मात्र ही स्पर्धा आयोजन केली आहे आणि तो सरार इथे मात्र या भोगावती प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 मध्ये 1 पाहिजे, एक विकेट देखील पाहिजे. गोलंदाजाने हा एक मॅजिक चेंडू टाकला तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय. ओहो, इथे जर पाहायला गेला तर रनआउटची संधी आहे आणि डायरेक्ट हिट असता तर कार्यक्रम फिक्स होता आणि या चेंडूवरती नशिबाने साथ दिली आणि म्हणूनच शेवटच्या चेंडूवरती आली एकेरी धाव आणि याच बरोबर साहिल स्पोर्ट्स संघ आजच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये जागा मिळवणारा पहिला संघ मिळाला. एकूण 3 संघ आपल्याला मिळाले ज्यांनी टॉप 4 मध्ये आपली जागा सुनिश्चित केली आहे. कालच्या दिवसामध्ये देवराज स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर अद्विक स्पोर्ट्स या 2 संघांनी टॉप 4 मध्ये जागा निश्चित केली. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर पहिला संघ मिळाला आहे तो म्हणजे साई स्पोर्ट्स सोनाई संघ, ज्याने आपली टॉप 4 मधली जागा भक्कम केली आहे. आता शेवटचा संघ राहिलाय तो कोण असेल हे देखील पाहावं लागेल. आजची चांगले आहेत, आजची चांगले गेले.